मुंबईतील राखीव जागेवरील अनधिकृत कम्युनिटी हॉल पाडण्याचे आदेश देण्यात आलेत। अनधिकृत बांधकामांमुळे कायद्याचं पालन करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। भिवंडीमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणारे जलवाहिनी तुटल्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालाय। त्यासाठी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय। जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात देवठाणा आणि कानडीमध्ये बेसुमार वाळू उपसा सुरू आहे। पूर्णा नदीपात्रातून भर दिवसा जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन करून टेम्पोमध्ये वाळू भरली जाते। तक्रारी करून सुद्धा या वाळू उपशाला मंठा महसूल आणि पोलीस रोखत नसल्याचा आरोप होतोय। जपानकडून मुंबईला 2 मोफत बुलेट ट्रेन मिळणार आहेत। मुंबई अहमदाबाद दरम्यान शिकानसेन ट्रेन धावणार आहे, तर सुरत बिलीमोरा पहिला टप्पा हा ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होणार आहे। भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम हे वेगानं सुरू आहे। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। वानखेडे पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेचा गर्डर उभारण्यासाठी हा ब्लॉक घेणार आहेत। आज रात्री 1 वाजल्यापासून ते उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल आणि या ब्लॉक दरम्यान बोरिवली चर्चगेट आणि चर्चगेट बोरिवली लोकल रद्द होणार आहे। मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे। रेल सेक्शन कन्व्हर्जनसाठी हा ब्लॉक असेल। उद्या रात्री 1 वाजल्यापासून ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर हा ब्लॉक असेल, तर दुसरा ब्लॉक मंगळवारी रात्री 1 वाजल्यापासून बुधवारी पहाटे 5 वाजेपर्यंत असणार आहे। नागपूरच्या सुराबर्डीमध्ये 15 एकर जागेवर आदिवासी संग्रहालय उभारण्यात आलंय आणि या प्रकल्पाचं सादरीकरण हे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आलं। हे संग्रहालय भविष्यातल्या पिढ्यांना आदिवासी संस्कृतीचा वारसा समजून घेण्यासाठी आणि जतन करण्यासाठी प्रेरणा देणारं ठरणार आहे। गोंदियात अग्निशमनद्वारे डूट मार्च करत रॅली काढण्यात आली। राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्तानं ही रॅली काढली। आगीच्या घटनांमध्ये घट व्हावी, नागरिकांना अग्नी प्रतिबंध आणि अग्नी सुरक्षेबाबत माहिती मिळावी यासाठी या रॅलीचं आयोजन केलं। शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवलेल्या ऋषिकेश मालोरेचं माणगावकरांनी जोरदार स्वागत केलं। यावेळी ऋषिकेशची माणगाव शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले। वुशू क्रीडा प्रकारामधल्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल ऋषिकेशला पुरस्कार प्रदान करण्यात आला। संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांनी मार्च महिन्यामध्ये 1.25 लाख क्विंटल तुरीची नाफेडला विक्री केली आहे। या विक्री केलेल्या तुरीचं तात्काळ चुकारे मिळणे अपेक्षित होतं। प्रत्यक्षात एप्रिल उजाडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेच नाहीत, त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत। सोयाबीनची आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर हा 3,300 रुपये क्विंटलवर पोहोचला। अमरावती बाजार समितीत सोयाबीनच्या 3,000 पोत्यांची आवक झाली। यावेळी पहिल्यांदा सोयाबीनला 4,300 रुपयांचा भाव मिळाला। नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यामध्ये जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025चं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मेळाव्यामध्ये निरंजन खिलारेंनी लाभधारक शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत जलव्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांच्या विविध शंकांचं निरसन केलं।